आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार, आपण पाहत आहात ठाम मत मराठी न्यूज। बोगस शालार्थ आयडी प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। बोगस शालार्थ आयडी प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यासाठी लवकरच सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती डॉक्टर पंकज साळुंखे यांनी दिली आहे। पश्चिम बंगालमधील बोगस शिक्षक भरती प्रकरणाचा संदर्भ देत बोगस शालार्थ आयडीच्या आधारे झालेल्या नियुक्त्या रद्द कराव्यात आणि दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा सुरू झालेले भ्रष्ट अधिकाऱ्यांचे वेतन थांबवण्यासाठीही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे डॉक्टर साळुंखे यांनी स्पष्ट केले। दरम्यान नाशिक आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असलेल्या कारवाईचे कौतुक करत आणि बोगस मान्यतांची राज्यभर चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। या प्रकरणाचा लढा शेवटपर्यंत सुरू ठेवणार असल्याचा निर्धार डॉक्टर पंकज साळुंखे यांनी व्यक्त केला आहे। ठाम मत मराठी न्यूज नेटवर्क धुळे। आज आपण इथे जमलेलो आहोत बनावट शालार्थ आयडी प्रकरणाच्या संदर्भात पुढचा पार्ट समजण्यासाठी। तर काल नाशिक रोड सत्र न्यायालयाने 15 लोकांचा 15 जे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलेला होता त्यांचा अर्ज फेटाळलेला आहे। तर त्यात फक्त एका मिनिटात मी जे सत्र न्यायालयाने जी ऑर्डर केलेली आहे, माननीय सत्र न्यायालयाने जो काही ऑर्डर केलेली आहे ती ऑर्डर इतकी धक्कादायक आहे व इतकी भयंकर आहे। ती ऑर्डर मी तुम्हाला एका मिनिटात जो त्यातला मेन कोट आहे मान्य न्यायाधीश जोशी साहेबांनी केला तो मी वाचून दाखवू इच्छितो। मराठीत सांगतो, ती ऑर्डर इंग्लिशमध्ये होती। आणि एखाद्या देशाचा विनाश करण्यासाठी अणुबॉम्बची गरज नसते, त्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेत खोलवर भ्रष्टाचार रुजवणेच पुरेसे असते। हा पांढरपेशी गुन्हा आहे। यात खोलवर रुजलेले कारस्थान समाविष्ट आहे। यात उच्च पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींना जर संरक्षण मिळाले तर पुरावे आणि कार्यालयीन पुरावे देखील नष्ट करू शकतात। त्यामुळे या सर्वांचे बेल रिजेक्ट करत आहोत। सर्वात महत्त्वाचं नाशिक सत्र न्यायालयाने अजून एक गोष्ट नोंद केलेली आहे, ती मराठीत त्यांना सांगितलेली आहे की ज्ञानाची मंदिरे असणाऱ्या पवित्र शाळेच्या प्रांगणात जेव्हा गुन्हेगारी कृती घडते तेव्हा केवळ त्या वास्तूची पवित्रता नष्ट होत नाही तर भावी पिढीच्या चारित्र्याचा आणि पर्यायाने राष्ट्राच्या भविष्याचा पाया ढासळतो। म्हणजे किती भयंकर म्हणावं हे, अतिशय भयंकर। आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी या सगळ्या प्रकरणाला आजपर्यंत मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलं होतं इंटरव्हेन्शन, परंतु त्या ठिकाणी मान्य उच्च न्यायालयात धावपळ सुरू असल्यामुळे ते प्रकरण बोर्डावरती येत नाहीये। त्यामुळे मला नाईलाजास्तव आता हे सर्व प्रकरण मान्य सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे PIL मला फाईल करतो आहे। या PIL मध्ये 2000 जो संदर्भ मी घेणार आहे की 2016 मध्ये पश्चिम बंगाल येथे असाच एक पद्धतीचा जो आता शालार्थ आयडीचा घोटाळा झालेला आहे त्याच पद्धतीचा बनावट शिक्षक भरतीचा घोटाळा 2016 साली घडलेला होता। तर त्यात पश्चिम बंगाल सरकारने पश्चिम बंगाल उच्च न्यायालयाने एक पिटिशन फाईल केलेलं होतं। तर त्याच्यामध्ये पिटिशन फाईल केल्यानंतर त्यामध्ये साधारणतः 25,753 शिक्षक होते की ज्यांना माननीय उच्च न्यायालयाने बडतर्फ केलेलं आहे। त्यांच्याकडून वेतन तर लाभ कायमस्वरूपी काढून घेतलेले आहेत। त्याच्यामुळे मी या निकालाचा आधार घेऊन PIL फाईल करतो आहे। त्यानंतर जेवढे शिक्षणाधिकारी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा आजपासून त्यांनी इतकी ताकद लावायची तितकी ताकद लावावी, माझी त्यामध्ये काही अडचण राहणार नाही। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज।